ऐका हो ऐका, गावकरी बंधू व भगिनीनो, आपल्या गावचे प्रथम नागरिक माननीय पूजनीय श्रीयुत रामभाऊ ठोसे यांनी एक नेम केलाय हो. या नेमानुसार गावातल्या समध्या लोकांनी लहानग्यापासून म्हाताऱ्या कोताऱ्या पतूर, गड्या माणसानी व बाया माणसानी, तसेच बाहेरून गावात येणाऱ्या समध्यानी हेल्मेट घालायचे आहे. हे हेल्मेट एका सेकंदासाठी दिकून काढता येणार नाही हो. आपल्या गावात चोऱ्यांचे प्रमाण भयंकर वाढल्यामुळं आपल्या डोसक्यातील विचार व कल्पना चोरीला जाऊ शकतात, म्हणून हा नेम केलाय. तेव्हा आपण सर्वांनी उद्या दिस उगवल्यापासनं ह्या नेमाचं पालन करायचं हाय हो. जो कोणी ह्या नेमाचं पालन करणार नाही त्याला कडक शिक्षा दिली जाईल. खास तालुक्यावरनं मागवलेले हवलदार श्रीयुत धोबीराव आंधळे डोळ्यात त्याल घालून रातंदिस पहारा द्यातील हो. आंधळे साहेबांना कुणाच्या बी घरात किती बी वाजता कुणाच्या बी परवानगी शिवाय घुसता येईल आणि आपण हेल्मेट घातलंय की नाही याची चौकशी करता येईल हो. ओ बाई, नाव काय तुमचं? ओ बाई, तुम्हाला विचारतोय, नाव काय तुमचं? काय करायचंय माझ्या नावानं? सांगतो ना, आधी नाव तर सांगा. सीताबाई जाधव. धनी कुठे गेलंय तुमचं? पडला असेल कुठं तरी डोसून. हेल्मेट का नाही घातलं तुम्ही? आम्ही काय घालावं आणि काय घालू नये हे तुम्ही कोण ठरवणार? बाई, जरा जबान सांभाळून बरं का, नाहीतर दंड भरावा लागल. तसं नाही बो साहेब, आता म्या पडले गरीब, माझ्याकडे कुठं आलं पैका हेल्मेट घ्यायला? अहो मग चोर येतील ना. हवं इथं चीट पाकरू येत नाही आणि चोर कशाला येतील? तुमच्या डोक्यातली विचार चोरायला. विचार काय असतं ती दिकूट ठाव नाही मला. अहो बाई, तुम्हाला नाही कळायची ही गोष्ट. सरपंचांना जर का कळलं ना तर भानगड लई मोठी होईल. म्हणून म्हणतो आपणच मिटवून टाकू. इथल्या इथं एक बकरी दिली तर इथल्या इथं मिटवून टाकू. नाही म्हणजे कसं आहे, तुम्हाला उगाच त्रास व्हायला नको. बरं दिसतोस की र, मड्यावर वांग भाजणारा. चल लाग वाटाला. बकरी काय, बकरीचे लेंडे तिकून मिळणार नाहीत. ओ बाई, काय आहे बाई? तुला असं नाही काढायचं. तुला धावतोच आहेस का धोबीरावाचा? अरे जा जा.
शतकातल्या सर्व स्त्रियांच्या दृष्टीनं एक अत्यंत शरमेची ठरावी अशी घटना सध्या गहुंजात घडते. गावचे सरपंच रामभाऊ ठोसे यांनी गावातील सर्वांसाठी 24 तास हेल्मेट सक्तीचा नियम केलाय. सीताबाई जाधव या गरीब स्त्रीनं या नियमाचं पालन न केल्यानं तिचं डोकं फोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आंधळे साहेब, काय कारण असावं सरपंचांनी डोकं फोडण्याचा निर्णय घेण्यामागे? हे बघा, एकतर बाई वरून नियम मोडला आणि एका उच्च अधिकाऱ्याशी म्हणजे माझ्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. तेच नवं तर मला एक बकरी लाच म्हणून देण्याचा प्रयत्न केला. तर या सगळ्या गोष्टींसाठी सरपंचांनी त्या बाईचं डोकं फोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. सरपंचांच्या सांगण्यावरून गावातून सध्या सीताबाईची मिरवणूक काढली जाते. फेअरेस्ट लेडी क्रीमनं प्रायोजित केलेल्या अग्निपरीक्षा या कार्यक्रमात पाहायला विसरू नका. कसं फोडलं जातं एका बाईचं डोकं. स्वातंत्र्य वाहिनीसाठी गहुंजाहून मी मंथरा गोडबोले. 31 तारो टीव्हीवर झालं हो, लाईव्ह होता ते, दिसून गेलं. आपल्या धर्मात सांगितल्याप्रमाणे सीताबाई जाधव या नात्यांची मरणापूर्वीची शेवटची इच्छा विचारण्यात येत हाय. हो, मरायच्या आधी मला एकदा सरपंचाचं तोंड बघायचंय. माझं तोंड बघायचंय. हा बघ की. अहो रामभाऊ, काय झालं? अहो तुम्ही हेल्मेट, अहो तुमचं बी डोकं. माझं? अरे हा